नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण चालू घडामोडी 2025वर महत्त्वाचे आधारित काही 10 प्रश्न बघणार आहोत. तर त्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. त्याच्यासमोर जे बेल आयकॉन दिसते त्याला क्लिक करा आणि जेव्हा केव्हा नोटिफिकेशन येईल माझ्या लेक्चरचं त्याला तुम्हाला त्याचा अपडेट मिळून जाईल. ठीक आहे. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भाषिणी हे कोणत्या मंत्रालयानं विकसित केलेलं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाषा भाषांतर प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे भाषिणी हे जे ॲप आहे भाषांतर प्लॅटफॉर्म भाषिणी हे प्लॅटफॉर्म जे आहे हे कोणी विकसित केले किंवा कोणत्या मंत्रालयानं विकसित केले असे ऑप्शन्स दिलेत. ऑप्शन बघा: इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालय. याचं करेक्ट आन्सर येतं सध्या तर त्याचं करेक्ट आन्सर येतं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. मग हे भाषिणी प्लॅटफॉर्म सध्या चर्चेमध्ये का आलं होतं तर ते आपण पाहूया. सध्या भाषिणी हे जे प्लॅटफॉर्म आहे हे चर्चेमध्ये का आलं तर जे आपलं पंचायत राज मंत्रालय या पंचायत राज मंत्रालयानं काय केलं तर ह्या भाषिणी सोबत एक करार केलेला आहे. कारण हे भाषिणी कोणाच्या अंतर्गत येतं आहे? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येते. आणि या भाषिणीसोबत सध्या पंचायत राज मंत्रालयाने करार केला आहे. आणि तो करार कशासाठी आहे तर भाषेतले अडथळे दूर करण्यासाठी आणि भारतातील राज्य आहेत ना त्या राज्यांचा समावेश वाढवण्यासाठी पंचायत राज मंत्रालयानं या भाषिणी प्लॅटफॉर्मसोबत करार केलाय. आणि भाषिणी कोणी सुरू केलंय? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, जे तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता. भाषिणी म्हणजे काय? भाषा इंटरफेस फॉर इंडिया याचा फुल फॉर्म आहे. भाषिणी म्हणजे काय? भाषा इंटरफेस फॉर इंडिया हा त्याचा फुल फॉर्म आहे. हा घटक लक्षात आला? ओके. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे: विद्यार्थ्यांचे कोचिंग सेंटरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी नव्याने स्थापन केलेल्या पॅनलचे प्रमुख कोण आहेत? म्हणजे विद्यार्थ्यांचं कोचिंग सेंटरवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी. ठीक आहे. प्रश्न समजला? पर्याय बघा: सुभाष सरकार, विनीत जोशी, धर्मेंद्र प्रधान, के संजय मूर्ती असे 4 ऑप्शन दिलेत. याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे विनीत जोशी. विनीत जोशी एक नवीन पॅनल सरकारनं स्थापन केलंय की जे विद्यार्थ्यांचं कोचिंग सेंटरवरचं अवलंबित्व आहे ते कमी करण्यासाठी. तर ही चर्चेतली न्यूज आहे, लक्षात राहू द्या. समिती म्हणू शकता तुम्ही एक प्रकारे, तर ती विनीत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली आहे. मग ही समिती कोणी स्थापन केली तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं ही समिती स्थापन केलेली आहे. एक पॅनल तयार केले की कोचिंग सेंटरवरचं विद्यार्थ्यांचं अवलंबित्व कमी करायचं आहे आणि त्याचं हेड बनवलंय विनीत जोशी यांना. मग तुम्हाला आता लक्षात आलं असेल की विनीत जोशी यांनाच प्रमुख पण का बनवले? कारण विनीत जोशी हे जे CBSE आहे ना, CBSEचे सध्या जेव्हा त्यांना नेमणूक केली तर ते CBSEचे अध्यक्ष आहेत. ओके. विनीत जोशी. पॅनलमध्ये एकूण 9 सदस्य आहेत. पण 9 सदस्य नेमताना सरकारनं काय केलेलं माहिती आहे का तर ज्या IIT आहेत म्हणजे समजा आपली IIT मद्रास असेल, IIT कानपूर असेल, त्यानंतर NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च ट्रेनिंग NCERTचे प्रतिनिधित्व आणि काही शाळेचे मुख्याध्यापक असे एकूण 9 सदस्यांचं एक पॅनल तयार केलंय. त्याचे हेड बनवले विनीत जोशी यांना. आणि यांना काय काम देण्यात आले तर तुम्ही जे विद्यार्थ्यांचं कोचिंग सेंटरवरचं जे डिपेंडन्सी वाढत चालली आहे ती कशी कमी करता येईल त्याच्या बाबतीमध्ये काही मार्गदर्शक सूचना करता येतील का आणि त्या काय असतील हे सर्व डिटेल रिपोर्ट या कमिटीला आता द्यायचं आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाची कमिटी आहे. प्रश्न लक्षात आला का? विनीत जोशी हे हेड आहेत त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. आणि विनीत जोशी CBSEचे अध्यक्ष आहेत सध्या आणि म्हणून त्यांची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आय होप हा घटक तुमचा क्लिअर झाला असेल. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न आहे 2025ची जागतिक पॅरा ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या शहरामध्ये होणार आहे? 2025ची जागतिक पॅरा ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धा. तर आता ऑप्शन बघा: नवी दिल्ली, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद दिले. पण सध्या ही जी जागतिक पॅरा ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे नवी दिल्लीमध्ये याबाबतची घोषणा झाली. दिल्लीच्या मुख्यमंत्री जे आहेत सध्या कोण आहेत? रेखा गुप्ता, BJPच्या. ठीक आहे. तर त्यांनी ही घोषणा केलेली होती त्यामुळे ही न्यूज चर्चेमध्ये आलेली होती. आणि 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीमध्ये या स्पर्धा भारतामध्ये नवी दिल्लीमध्ये पार पडणार आहेत. या स्पर्धेबाबत एवढं लक्षात ठेवा कारण दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप आहे ना याच्यासाठीचा जो लोगो असेल, शुभंकर असेल आणि 100 दिवसांचं जे काउंटडाऊन आहे तर त्या सगळ्यांचं लॉन्चिंग करण्यात आलेलं होतं. ही स्पर्धा दिल्लीमध्ये कुठं पार पडणार आहे? नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे.
ही कोणती स्पर्धा आहे थोडंसं लक्ष द्या बरं का. जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप आहे आणि हे कितव्या क्रमांकाची आवृत्ती आहे तर याची आवृत्ती 12वी आवृत्ती आहे. आणि आतापर्यंत म्हणजे भारतात ज्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेत ना आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी पॅरा ॲथलेटिक स्पर्धा असेल. भारतामध्ये एवढी मोठी पॅरा ॲथलेटिक स्पर्धा आतापर्यंत आयोजित केली गेली नव्हती, ही सगळ्यात मोठी असेल. आणि यासाठी याचं 100 दिवसाचं काउंटडाऊन आणि हे सगळं सुरू करण्यात आले. परीक्षेसाठी हा घटक महत्त्वाचा आहे. जेव्हा ही स्पर्धा पार पडेल तेव्हा त्याच्यावर आधारित असणारे प्रश्न तर येतीलच, पण स्पर्धा होणार आहे आणि याचं शुभंकर आणि लोगो लॉन्च झाल्यामुळं ही न्यूज सध्या चर्चेत होती. याला तुम्ही थोडं फोकस करा. पुढचा वन लाइनरचा प्रश्न आहे. कॉर्पोरेट कायदेशीर प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने MCA 21 पोर्टल सुरू केले. MCA 21 पोर्टल कोणी सुरू केले तर इथं ऑब्वियसली बघा कॉर्पोरेट कायदेशीर प्रक्रिया म्हणते म्हणजे हे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय या ठिकाणी असणार आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे MCA 21 पोर्टल कोणी सुरू केलं असं जर प्रश्न विचारला तुम्हाला पहिलं विधान न देता कोणत्या मंत्रालयानं इथूनच तुम्हाला जर प्रश्न तयार केला कोणत्या मंत्रालयानं MCA 21 पोर्टल सुरू केलं तर तुमचं उत्तर असणार आहे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं गुगल प्ले स्टोअरवर सर्च करून डाउनलोड करू शकता. या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आपले लॉन्च झालेले आहेत. सध्या महत्त्वाचा जो कोर्स आहे की ज्याचा तुम्हाला फायदा होईल संपूर्ण चालू घडामोडी म्हणजे जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या होणाऱ्या सगळ्या घडामोडी त्या ठिकाणी कव्हर असतील. आणि जसं जसं महिना होत जाईल तसं आपण त्या ठिकाणी त्या घडामोडी कव्हर करतोय. 1.5 वर्षाचा कालावधी आहे. 199 रुपयामध्ये हा कोर्स मिळेल. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आपण ते कव्हर करतोय. त्याच्या नोट्स तुम्हाला PDF मध्ये मिळतील. तसेच हा लेक्चर तुम्हाला किती वेळा पाहता येईल असं नाही की तुम्ही 1-2 वेळा किती वेळा. आणि या चालू घडामोडीचं वैशिष्ट्य म्हणजे टॉपिकनुसार घेतली जाणारी प्रश्नोत्तराच्या स्वरूपातली सगळ्यात महत्त्वाची चालू घडामोडी आहे. बाकी इतर कोर्सेसही आहेत आपले खूप कमी किमतीमध्ये कोर्सेस आहेत इतिहास भूगोल बाकी सर्व विषयाचे तुम्ही तेही जॉईन करू शकता. ठीक आहे. तर आपण पुढच्या जर ह्या ॲप्लिकेशनची लिंक डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय. डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न बघा. प्रश्न असा आहे तुम्हाला रिपोर्ट विचारलाय कोणत्या संस्थेने 2025चा जागतिक गुंतवणूक अहवाल प्रसिद्ध केला. जेव्हा जागतिक गुंतवणूक अहवाल म्हणतो तर ती तुमची UNCTAD म्हणजे संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषद असणार आहे. जागतिक बँक असणार नाही किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असणार नाही किंवा आशियाई विकास बँक असणार नाही. जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे FDI म्हणतो याच्या संदर्भात हा अहवाल खूप महत्त्वाचा ठरतो. आता याच्यामध्ये आपण मागच्या वर्षी भारताचा FDIच्या संदर्भात काय रँकिंग होतं आता काय रँकिंग आहे आणि याच्यात काय इम्पॉर्टंट घटक आहे ते बघूया. हा जो रिपोर्ट आला आता तर ह्या जागतिक गुंतवणूक अहवालानुसार 2024 मध्ये भारत FDI साठी जागतिक स्तरावरचे प्रमुख देश आहे त्याच्यामध्ये 15 स्थानावर राहिला आहे. 2023चा विचार केला तर आपण तो 16व्या स्थानावर होतो. थोडीशी घट होऊन 27 अब्ज डॉलरचा समावेश झालेला आहे. मग हा अहवाल जागतिक गुंतवणूक अहवाल 2025 हा सध्या चर्चेमध्ये होता. हा इथं लक्षात असू द्या. फक्त एवढाच महत्त्वाचं आहे अहवाल कुणी आला काय आला आणि त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक FDI साठी गंतव्यस्थानामध्ये 15व्या स्थानावर आपण पोहोचलेलो आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न सिंपल आहे. भारतभरात लिंग संवेदनशील नियोजनाला पाठिंबा देण्यासाठी एका मंत्रालयानं जेंडर बजेटिंग नॉलेज हब सुरू केलं तर ते मंत्रालय कोणतं. जेंडर बजेटिंग नॉलेज हब कोणी सुरू केलं तर हे तुम्हाला जेव्हा जेंडर बजेटिंग जेंडरच्या बाबतीमध्ये येतं तेव्हा आपलं महिला व बालविकास मंत्रालय त्या ठिकाणी पुढाकार घेतो. कन्फ्यूज करायला तुम्हाला सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालय दिले ते येणार नाही आहे लक्षात राहू द्या. तर महिला व बालविकास मंत्रालय हे लक्षात असू द्या. कन्फ्यूज तुम्ही ह्या ठिकाणी होऊ शकता. पर्याय क्रमांक 1 मध्ये कॉर्पोरेटचा तर संबंधच येणार नाही. कायदा न्यायाचा संबंध येणार नाही. तुम्हाला कन्फ्यूज झालं असतं तर ह्या 2 घट प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये झालं असतं. तर लक्षात राहू द्या जेंडर बजेटिंग नॉलेज हब हे कोणी सुरू केलं महिला बालविकास मंत्रालयानं. कशासाठी सुरू केलं तर भारतामध्ये लिंग आधारित संवेदनशील नियोजनाला पाठिंबा देण्यासाठी या हबचा सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे. स्माइल योजना कोणत्या मंत्रालयाचा पुढाकार आहे. स्माइलचा फुल फॉर्म लक्षात घ्या. सपोर्ट फॉर मार्जिनलाइज इंडिव्हिज्युअल्स फॉर लिव्हलीहूड अँड एंटरप्राइज
तर स्माईल नावाने योजना सध्या चर्चेमध्ये होती, कारण ही स्माईल योजना जम्मू काश्मीरमधल्या रियासी जिल्ह्यामध्ये लागू झाली. त्याच्यामुळे ती न्यूज आणखी चर्चेमध्ये आलेली होती, कारण तो जम्मू काश्मीरमधला श्रीनगर नंतरचा दुसरा जिल्हा बनला होता. म्हणून ही स्माईल योजना सध्या खूप चर्चेमध्ये आली होती. केंद्र सरकारनं जरा जम्मू काश्मीरवर बऱ्याच गोष्टीसाठी पुढाकार घेतला आहे, बऱ्याचशा योजना तिथं इम्प्लिमेंट केल्या जात आहेत. तर ही योजना आहे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाची स्माईल योजना. ठीक आहे, तर हे लक्षात राहू द्या. तर चर्चेमध्ये असणारा हा घटक आहे स्माईल योजना. का चर्चेमध्ये आली, तर जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यामध्ये ही योजना सध्या लागू झाल्यामुळं त्याची न्यूज झाली होती, कारण श्रीनगर नंतर असा हा दुसरा जिल्हा ठरला होता त्या ठिकाणचा की जिथं ही योजना जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली आहे. चा प्रश्न आहे, बेवारस लोकसंख्येच्या आधारावर भारतातील वाघांचं अधिवासस्थान म्हणून कोणते व्याघ्र प्रकल्प आघाडीवर आहे? सध्या एक रिपोर्ट आहे, डेहराडूनमधली जी वन्यजीव संस्था आहे त्या संस्थेनं दिलेला हा रिपोर्ट आहे. त्याच्यानुसार याचं करेक्ट आन्सर येतं कान्हा व्याघ्र प्रकल्प. कान्हा व्याघ्र प्रकल्प हा बेवारस लोकसंख्येच्या आधारावर भारतातील वाघाचं अधिवासस्थान म्हणून हे व्याघ्र प्रकल्प आघाडीवर आलेला आहे. राजाजी पार्क किंवा पेंच येणार नाही आहे किंवा बांधवघाट पण येणार नाही, हे लक्षात असू द्या. सध्या चर्चेतला रिपोर्ट आहे. ओके, ज्या ठिकाणी तुम्हाला पर्यावरणाच्या घडामोडी असं तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन असेल पर्यावरणाचा टॉपिक, राज्यसेवा पूर्व परीक्षा घ्या किंवा संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षा घ्या, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पर्यावरण हा घटक दिला जातो ना, त्याच्यासाठी ही न्यूज जास्त इम्पॉर्टंट राहते. पूर्व परीक्षा बाकी इतर ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाणार नाही कंबाईन पूर्वला, पण बाकी इतर पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे, हे लक्षात राहू द्या पर्यावरणाच्या संदर्भात. तर कान्हा व्याघ्र प्रकल्प आहे ज्या ठिकाणी बेवारस लोकसंख्येच्या आधारावर वाघ जास्त तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. हा रिपोर्ट आहे आपली जी डेहराडूनची वन्यजीव संस्था आहे ना त्याने दिलेला रिपोर्ट त्याच्यानुसार. प्रश्न असा उरतो, कान्हा व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या राज्यामध्ये येतो हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ना. ओके, कान्हा व्याघ्र प्रकल्प जे राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे, कान्हा राष्ट्रीय उद्यान, हा मध्य प्रदेशमध्ये येतो. मध्य प्रदेशमधल्या मांडला आणि बालाघाट या जिल्ह्यामध्ये जी सातपुडा टेकडी आहे ना त्याच्यामध्ये असलेल्या मैकल रांगेमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. म्हणजे कान्हा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यातला आहे? मध्य प्रदेश राज्यातला. तर ही न्यूज महत्त्वाची. पुढचा प्रश्न आहे, सिप्री वार्षिक पुस्तक किंवा ज्या वार्षिक त्यांचं जे हे डिक्लेअर करतात ते चार्ट 2025 नुसार कोणत्या 2 देशामध्ये सर्वात जास्त अण्वस्त्र आहेत? अण्वस्त्र असणारे सर्वाधिक जास्त अण्वस्त्र असणारे देश कोणते? फ्रान्स, UK, रशिया, अमेरिका, चीन, भारत का इस्रायल, उत्तर कोरिया. या घटकावर अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे अण्वस्त्राचं, कारण भारत पाकिस्तान युद्ध, इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेला आता सध्याचा संघर्ष, त्याच्यामुळे अशा अण्वस्त्र किंवा या घटकावर प्रश्न अपेक्षित आहे, कारण ते करंट रिलेटेड लिंकेज आहे. याचं करेक्ट आन्सर येतं रशिया आणि अमेरिकेकडे सर्वाधिक जास्त काय आहेत अण्वस्त्र आहेत. ओके, या रिपोर्टनुसार तुम्ही बघायला गेलं तर. ठीक आहे, सिप्री म्हणजे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, या इन्स्टिट्यूटनं दिलेल्या रिपोर्टनुसार, आणि ही इन्स्टिट्यूट बऱ्याच घटकासाठी काम करते. आता या अण्वस्त्राच्या बाबतीमध्ये तुम्ही जर थोडासा घटक बघितला ना तर अमेरिकेकडे सर्वाधिक जास्त तुम्हाला अण्वस्त्र बघायला मिळतील. रशियाकडे आहेत, UKकडे आहेत, फ्रान्सकडे आहेत, चीनकडे आहेत आणि मग त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तानचा नंबर लागतो, हे लक्षात राहू द्या. म्हणजे अमेरिका, रशिया, UK 3, फ्रान्स 4, चीन 5 आणि रशिया भारत 6. तर 1 जानेवारी 2025 पर्यंत हे जे 9 देश आहेत ना पहिले, त्यांच्याकडं 12,241 अण्वस्त्र आहेत असं सांगितले गेले. मग एक नंबर कोणता आहे की ज्याच्याकडे सर्वाधिक जास्त अण्वस्त्र आहेत? सध्या या रिपोर्टनुसार रशियाकडे सर्वाधिक जास्त अण्वस्त्र आहेत, 5,459. रशिया पाठोपाठ अमेरिकेचा नंबर लागतो, दुसऱ्या क्रमांकावर आहे 5,144. म्हणजे जगभरामध्ये एकूण अण्वस्त्र ज्यांच्याकडे आहेत ना त्याच्यापैकी 90% अण्वस्त्र साठा ह्या 2 देशाकडे आहे, रशिया आणि अमेरिका. म्हणजे जेव्हा रशिया आणि अमेरिका युद्ध करेल ते जगासाठी धोक्याची घंटा असेल, हे लक्षात राहू द्या, कारण अण्वस्त्रांची संख्या त्यांच्याकडे जास्त आहे. 3ऱ्या क्रमांकावर देश येतो तो म्हणजे चीन आहे, 4थ्या क्रमांकावर फ्रान्स आहे, 5व्या क्रमांकावर UK आहे 225 अण्वस्त्र, आणि 6व्या क्रमांकावर जो येतो तो भारत आहे, भारताकडे 180 आहेत, आणि भारतापाठोपाठ पाकिस्तानकडे सुद्धा 170 अण्वस्त्र आहेत. म्हणजे तुम्हाला लक्षात येतोय का भारताचा या यादी जर बघितली तर भारताचा 6वा क्रमांक येतो. रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, UK आणि मग भारतापाठोपाठ 7वा क्रमांक हा पाकिस्तानचा आहे. तर हे लक्षात राहू द्या, अण्वस्त्राच्या बाबतीमध्ये अमेरिका आणि रशिया हे अव्वल राष्ट्र आहेत की जगभरातल्या साठ्यापैकी 90% अण्वस्त्र त्यांच्याकडे आहेत.
पुढचा प्रश्न आहे, निसार मिशन हे कोणत्या 2 अवकाश संस्थांमधील संयुक्त पृथ्वी निरीक्षण मोहीम आहे? निसार NISAR नावातच आहे, नासा आणि इस्रो असणार आहे, कारण इस्रो आणि ESA असं वगैरे येणारच नाही ना, इथं काही आहे. नासा आणि इस्रोमधला हा महत्त्वाचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह मोहीम आहे. अशा टाईपवर प्रश्न अलीकडच्या काळामध्ये MPSC मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी आपण दररोज सराव टेस्ट कव्हर करतोय 10-10 प्रश्नाची चालू घडामोडीची, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर नक्की जॉईन करा आपलं ॲप्लिकेशन. त्या ठिकाणी वेगवेगळ्या कोर्सेसचा लाभ घ्या. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025 हा कोर्स आपल्या ॲप्लिकेशनवर लॉन्च झालेला आहे. हा कोर्स कसा बघायचा ते अगोदर सांगतो, किंवा ह्या कोर्समध्ये कोणत्या गोष्टी येतात. तर हा कोर्स चालू घडामोडी 2025 प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तर असणारा कोर्स आहे. कालावधी तुम्हाला 1.5 वर्ष मिळेल या कोर्सचा. प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. आणि या कोर्सची फी आहे मात्र 149 रुपये. या कोर्समधला कंटेंट जर तुम्ही बघितला तर वेगवेगळ्या टॉपिकनुसार, जसं पुरस्कार असतील, राजकीय घडामोडी असतील, किंवा राष्ट्रीय घडामोडी असतील, आर्थिक घडामोडी असतील, तर प्रत्येक घडामोडीचा सेक्शननुसार तुम्हाला प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये ते कव्हर करण्यात आले. त्याचे PDF अवेलेबल होईल तुम्हाला. त्याचे व्हिडिओ लेक्चर बघायला मिळतील. ते लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता. त्या 1.5 वर्षामध्ये तुम्ही किती वेळा लेक्चर बघू शकता. त्या लेक्चरचं स्पीड वाढवू शकता आणि तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल अशा पद्धतीनं हा कोर्सची डिझाईन केलेला आहे. किंमत फक्त 149 रुपये आहे आणि तुम्हाला 2025 मधल्या संपूर्ण घडामोडी त्या ठिकाणी अभ्यासता येतील. त्याच्या PDF तुम्हाला डाउनलोड करता येतील. त्याची प्रिंटसुद्धा तुम्हाला मारता येईल. अशा पद्धतीनं सोय आपण त्या ठिकाणी केलेली आहे. तर हा कोर्स तुम्ही नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे आपल्या ॲप्लिकेशनची. त्या ॲप्लिकेशनवर गेल्यानंतर हा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करता येईल. तर जास्तीत जास्त मित्रांनी जॉईन करा. आणि दुसरं